विचारमंचावर उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब, प्रमुख अतिथी ज्यांच्या हस्ते आपल्याला बक्षीस वितरण होणार आहे असे अंमळनेर विभागाचे डीवायएसपी माननीय नंदवाळकर साहेब, प्रमुख अतिथी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, त्याचबरोबर निवृत्त उपप्राचार्य माडी सर आणि सर्व मान्यवर। आजचा दिवस हा खानदेश गौरव कैलासवासी रुक्मिणीताई यांचा स्मृती दिवस आहे आणि या स्मृती दिनानिमित्त आपल्याला सर्वांना ताईंचं जे कार्य आहे त्या कार्याचं एक अवलोकन व्हावं या उद्देशाने आज मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतोय। जर आपण बघितलं, क्रांतीवीर नवलभाऊ आणि त्याचबरोबर रुक्मिणीताई हे दोघं व्यक्तिमत्व असे आहेत की ज्यांनी दोघांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेला आहे। वयाच्या 10व्या वर्षी रुक्मिणीताईंनी डांगुर्ण्याचा जो जंगलचा सत्याग्रह होता, या सत्याग्रहामध्ये वयाच्या 10व्या वर्षी, हे वय असं असतं की ज्या वयामध्ये आपल्याला धड व्यवस्थित बोलता येत नाही, परंतु आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावं या उद्देशाने रुक्मिणीताईंनी वयाच्या 10व्या वर्षी सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला आणि ज्या वेळेस पोलिसांनी त्यांना अटक केली, साहजिकच आहे वय कमी असल्यामुळे ताईंकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता की एक लहान मुलगी आहे म्हणून त्यांना सोडून देण्यात आलं। परंतु ही जी चुनक आहे, कारण की 1929 ला ज्या वेळेस ताईंचं जे माहेर आहे ते सवाई मुक्तीचं आहे, शिंदखेडा तालुक्यामधलं, आणि या सवाई मुक्तीमध्ये ताई ज्या वेळेस 1929 ला त्यावेळेचे शंकर ठकार यांनी ते गाव दत्तक घेतलेलं होतं। त्यांनी गावाचं एक ऑब्झर्वेशन केलं की गावामध्ये काय नवीन नवीन गोष्टी आपल्याला दिसून येतात, तर त्यांना आजच्या 95 ते 96 वर्षापूर्वी म्हणजे 1929 ला फक्त तत्कालीन परिस्थितीमध्ये फक्त एकमेव मुलगी अशी होती की जी शिक्षण घेत होती, इतर सर्व मुलं होते। परंतु सावित्रीबाई फुलेंनी जी ज्योत पेटवलेली होती ती ज्योत रुक्मिणीताईंनी आपल्या कार्याच्या रूपाने त्यांनी ती दाखवून दिली आणि फक्त ते एकमेव त्यांनी शिक्षण घेतलं। आणि शिक्षण घेत असताना त्यावेळेस विनोबा भावे हे सवाई मुक्तेला गेलेले होते एका मंदिराच्या उद्घाटनासाठी। ज्यावेळी विनोबा भावे त्या ठिकाणी गेले तर त्यावेळेस त्यांच्या अशा लक्षात आलं की ही लहानशी जी मुलगी आहे, ज्यांना चुणूक आहे, हुशार आहे, या हुशार व्यक्तिमत्वाचं सुद्धा एखाद्या हुशार व्यक्तिमत्वाशीच विवाह झाला पाहिजे या उद्देशाने, कारण त्यावेळेस सुद्धा नवलभाऊंचं जे कार्य आहे ते नवलभाऊंचं कार्य चालू होतं आणि अखेर 4 एप्रिल 1937 ला या दोघं व्यक्तिमत्वांचं मिलाप त्या ठिकाणी विवाहाच्या स्वरूपामध्ये आलं आणि रुक्मिणीताई त्या ठिकाणी आल्या। व्यक्तिमत्व ज्या वेळेस आपलं कार्य करत होते त्यावेळेस ताईंनी सांगितलं की देशाला जर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर तुम्ही देश सांभाळा, मी घर सांभाळेल। आणि अशा पद्धतीने नवलभाऊंनी आपला संपूर्ण देशासाठी त्यांनी वाहून घेतलं आणि रुक्मिणीताईंनी संपूर्ण आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबाला एक चालना देण्याचं काम ताईंनी केलं। आणि हे करत असताना भाऊ मजाक म्हणजे आपण म्हणतो की विनोदी शैलीने म्हणायचे की मी एकीकडे देशाचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतोय, म्हणजे मी शहराचं देशाचं राजकारण करतोय, परंतु माझं कुटुंब पुढे जावं यासाठी माझ्या कुटुंबाचं राजकारण हे ताई करतायत। आणि अतिशय सकारात्मक पद्धतीने ताईंनी ते राजकारण केलं, कारण की ज्या वेळेस 1942च्या लढ्यामध्ये भाऊंना अटक झालेली होती त्यावेळेस रुक्मिणीताई ह्या गरोदर होत्या। म्हणजेच अर्थात आपले नानासाहेब हे गर्भामध्ये असताना त्याच वेळेस ताईंनी सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी आपण सत्याग्रह करतायत, तुम्ही तुरुंगवास करतायत, तर त्या ठिकाणी तुमचं काम तुम्ही करा। आणि त्या पद्धतीने अखेर 5 सप्टेंबर 1942 ला एक गुड न्यूज आली आणि ज्या वेळेस त्या तुरुंगवासामध्ये असलेल्या व्यक्तींना हा निरोप देण्यात आला, त्यांनी धनाजी नाना चौधरी यांनी भाऊंकडे पेढा मागितला की आम्हाला पेढे द्या। अर्थातच जेव्हा पेढा मागितला तर साहजिकच आहे की पुत्ररत्न भाऊंना झालेलं होतं। आणि मग नानासाहेबांचं नामकरण म्हणजे आपण बऱ्याच वेळेस आजच्या परिस्थितीमध्ये बघतो की नामकरण सोहळा मोठा मोठा होत असतो, परंतु नानासाहेबांचं
ठिकाणी तुरुंगामध्ये झालेलं होतं आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी असलेले जेवढेही सहभागी क्रांतिकारक होते या क्रांतिकारकांनी वेगवेगळ्या प्रकारचे सुझाव त्या ठिकाणी दिलेत आणि नाव काय ठेवावं. शेवटी त्यांचं सर्वांचं मत असं होतं की बंगाली नाव ठेवावं, कारण की बंगाली लोक हे फार हुशार असतात आणि म्हणून जर आपण बंगाली कुठलं तरी नाव जर आपण घेतलं तर निश्चितच ते त्यांच्यासाठी चांगलं असेल. प्रफुल्लचंद्र हे नाव देण्यासाठी सर्वांचं एकमत होत होतं, परंतु त्याच वेळेस जे मधुकरराव चौधरी यांचे जे वडील होते धनाजी नाना चौधरी यांनी सांगितलं की 1942 आहे आणि त्यावेळेस आपल्याला लवकरच भारताला स्वातंत्र्य मिळेल आणि आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून आपण या मुलाचं नाव विजय ठेवूया. म्हणून नानासाहेबांचं जे नाव आहे ते स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून नानासाहेबांचं नाव हे विजय ठेवण्यात आलेलं होतं. अशी फार मोठी पार्श्वभूमी या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये असं एकमेव व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपल्या वडिलांचं नाव सुद्धा अजून कंटिन्यू ठेवलेलं आहे. नाहीतर की आपण बऱ्याच वेळेस बघतो की आपलं नाव आणि आपलं सरनेम आपण करत असतो, उमेश काटे जे काही असेल ते, परंतु नानासाहेबांचं असं आहे की विजय नवल पाटील हे अजूनही नाव भाऊंच्या रूपाने त्यांनी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोच वसा आजचे आपले बाळासाहेब अनिकेत पाटील हे निश्चितच पुढे नेणार आहेत. आणि अशा पद्धतीने नानासाहेब त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि ताईंचं जे काम आहे ते निश्चितच सर्वांना आपल्याला ज्ञात आहे की ताई या घराच्या संस्कारापासून तर त्यावेळच्या राजकारणापर्यंत ताईंचं हे काम अगणित असं होतं आणि ताईंबरोबरच भाऊंचं सुद्धा कार्य की पहिले असे आमदार होते की त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिलेला होता. संयुक्त मुंबई संयुक्त महाराष्ट्र त्यावेळेस व्हावा, म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये नेते मंडळी जे असतात ते पदासाठी हासुसलेले असतात, परंतु भाऊ असे एकमेव आमदार होते की ज्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि आमदारकी 2 वेळेस त्यांच्या पदामध्ये पडली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा भाऊंनी आमदार म्हणून काम केलं आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा भाऊंनी आमदार म्हणून काम केलेलं होतं. आणि अशा या कुटुंबामध्ये नानासाहेब मोठे होत होते आणि कळत नकळत का असेना त्यांच्यावर जे संस्कार झाले त्या संस्काराच्या माध्यमातून वयाच्या 37व्या वर्षी नानासाहेबांना माजी केंद्रीय मंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे, कारण की त्यांनी हे स्वकर्तृत्वाने मिळवलेलं पद होतं. आणि त्या काळापासून तर आजपर्यंत आज वयाच्या 81 ते 82 वर्षापर्यंत नानासाहेब जे आहेत ते आपलं काम करत असतात. आमच्यासारख्या तरुणांना लाजवतील अशा पद्धतीचं त्यांचं काम असतं, ते थुकत नाही. आजच्या राजकारणामध्ये 2 व्यक्तिमत्व असे आहेत की ज्यांच्या स्मरणशक्तीला कुठलीही प्रकारची तोड नाही. त्याच्यातलं पहिलं नाव म्हणजे शरदचंद्र पवार साहेब आणि दुसरं नाव माननीय विजय नवल पाटील साहेब. हे दोघं लोक जे आहेत जोपर्यंत या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये आहेत तोपर्यंत निश्चितच आपल्याला एक आशा आणि आकांक्षा आहे की आपला भारत हा निश्चितच प्रगतीपथावर जाणार आहे. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी पुनश्च या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या बोलण्याला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सरजी. प्रास्ताविकपर आपल्या मनोगतासाठी आपले पुनश्च आभार. यानंतर आलेल्या अतिथींचा आपण शॉर्ट